आमचे जे तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नी नामको हॉस्पिटल जे आहे नाशिक मधलं पेठोड इथे तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती। शस्त्रक्रिया पार पडली आणि ती शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेतून केलेली होती। याचा अर्थ ती कॅश फ्री किंवा मोफत होणं अपेक्षित होतं। शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर तक्रारदारांच्याकडे यातल्या ज्या आरोपी आहेत डॉक्टर विशाखा झाकीरदार आणि इतर दोघी जणी त्यांनी डिस्चार्ज द्यायचा असेल तर 30,000 रुपये द्यावे लागतील एक्स्ट्रा अशी मागणी केली। त्या 30,000 रुपयाचा कोणताही इतर खर्च किंवा वर झालेला खर्च किंवा बिल असं कोणतेही त्या देणार नव्हत्या। त्यांनी तक्रारदार आमच्याकडे येण्यापूर्वीच 9,000 रुपये घेतले आणि नंतर जेव्हा पडताळणी दरम्यान पुन्हा 21,000 रुपये उर्वरित मागून त्यातले 11,000 रुपये घेतले। अशा पद्धतीने हे डॉक्टर जे आहेत हे लोकसेवक ठरतात, कारण एका शासनाच्या योजनेसाठी ते काम करत आहेत। त्यामुळे आमच्या कायद्याची जी डेफिनेशन आहे त्यानुसार ते पब्लिक ड्युटी परफॉर्म करत आहेत आणि हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, त्यामुळे ते लोकसेवक या पदात गणले जातात। आणि जेव्हा की असं अपेक्षित होतं की योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जे पिवळं रेशन कार्ड आहे ते होतं आणि सर्व नियमाटींमध्ये तक्रारदार बसत होते, तर मोफत शस्त्रक्रिया करणं अपेक्षित असताना सुद्धा त्यांनी एक्स्ट्राचे पैसे मागितले आणि स्वीकारले आहेत, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला। नाही दिल्या नाहीत पावत्या, म्हणजे तक्रारदारांना असं वाटलं की तुम्ही मग काही एक्स्ट्रा खर्च आहे तर तुम्ही त्याचे पावती किंवा बिल देणार का, तर त्यांनी सांगितलं की नाही तसं काही मिळणार नाही, याचा अर्थ ती लाचच। NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक।